कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातोय आणि या निमित्त नाशिकमध्ये देखील आता ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन जो आहे तो जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो आणि या निमित्तानं आपण बघतोय की नाशिकमध्ये एका दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सार्वजनिक वाचनालय त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीनं दरवर्षी हा मराठी भाषा दिन जो आहे तो अत्यंत उत्साहात साजरा केला जातो। शालेय विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्या कला सादर करतायत। लेझिम पथक असेल, ढोल पथक असेल, स्काउट गाईडचे सगळे विद्यार्थी असतील, हे देखील या संपूर्ण दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत। एकूणच या मराठी भाषेचं औचित्य साधून आज मराठी साहित्याला कुठेतरी सर्वसामान्यांमध्ये रुजवण्यासाठी आणखी समाजानं पुढाकार घ्यावा, मराठी भाषेबद्दल अभिमान जो आहे तो आणखी वाढावा, यासाठी हा आजचा दिवस जो आहे तो अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीनं आणि उत्साहात साजरा केला जातो। आणि त्यामुळे आजच्या या मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून नाशिकमध्ये निघालेल्या या ग्रंथदिंडीत देखील नाशिककरांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।